बोलता महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत है। कल जालना में मनोज दादा जरांगे पाटिल की अध्यक्षता में एक शांतता बहुत बड़ी रैली का आयोजन किया जाएगा, जिसकी क्या समय सीमा है और यहाँ से क्या मैनेजमेंट है परतूर तालुके से हमारे साथ धुमार सर थे हमारे चॅनल के माध्यम से बातचीत करते हैं। धुमार सर, आपका क्या बोलना है कल की रैली के बारे में? उद्याची जी रॅली आहे ही भूतोन भविष्यती अशी रॅली होणार आहे। माननीय जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या संदर्भातला हा जो पहिला टप्पा आहे त्याच्यामधला जालना शेवटचं गाव संभाजीनगर आहे आणि जालना हे त्याच्या अगोदरचं गाव आहे। म्हणजे आता ही रॅली शांतता रॅली शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी रॅलीसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठीची तयारी केलेली आहे। काही दिवसापूर्वी याच क्रांती भवनामध्ये बैठक झाली होती आणि बैठक होऊन पूर्ण तालुक्यामध्ये सर्कल वाईज गाव वाईज बैठक घेण्याचं ठरलं होतं। त्याप्रमाणे सर्कल वाईज बैठका झालेल्या आहेत आणि काही गावागावांनी सुद्धा बैठका घेऊन उद्याच्या रॅलीसाठी लाखोच्या कोटीच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठीची तयारी केलेली आहे। आज पुन्हा ज्या गावात बैठका राहिल्या असतील त्याच्यासाठी आज संध्याकाळपर्यंतची वेळ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी आज आपापल्या गावामध्ये रॅल्या काढलेल्या आहेत आणि जागृती ही आजपर्यंत चालू आहे। हे जाताना लोकांना मी अशी मराठा समाजाला अशी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उद्या उपस्थित राहायचं आहे, परंतु जात असताना सोबत हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं छत्री ठेवायची आहे, रेनकोट असला तर रेनकोट ठेवायचा आहे, पाण्याची बाटली ठेवायची आणि स्वतःचा डब्बा ठेवायचा आहे। तिथं जालना शहरामध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या समाजाने ह्या लोकांच्या नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे, परंतु ती सोय अपुरी पडू शकते, म्हणून सोबत तयारीनिशी तिथं जायचंय आणि जात असताना कुठली घाई गडबड करायची नाही, शांततेत जायचे, वाहनाला ओव्हरटेक करायची नाही, घोषणा देताना कोणाचं मन दुखणार नाही, कुठली हिंसक घटना घडणार नाही याची काळजी आपल्याला ह्या शांतता रॅलीमध्ये घ्यायची आहे, असं आव्हान आपल्याला ह्या प्रसंगी मी संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाला करतो। रैली में खास मराठा समाज ही रहेगा कि दूसरे समाज के लोग भी रैली में शामिल रहेंगे? कौन से समाज का आपकी यानी मराठा आरक्षण को पाठिंबा आहे? परवाच्या दिवशी लातूर इथं माननीय जरांगे पाटलांनी धनगर समाजाच्या उपोषणाला भेट दिल्यापासून हे जे चित्र आहे हे पूर्ण बदललेलं आहे। काल आपल्या धाराशिव इथं ही रॅली झाली, त्याच्यामध्ये संपूर्ण माळी समाज असू द्या, धनगर समाज असू द्या, बौद्ध समाज असू द्या, मुस्लिम समाज या लोकांनी स्वतंत्र येऊन जरांगे पाटलाचं स्वागत केलेलं आहे धाराशिवमध्ये। तर ह्या सर्व बाकीच्या समाजाने स्वागत केलेलं आहे आणि तसंच उद्या जालन्यामध्ये सुद्धा होऊ शकतं। इतर सर्व समाज सुद्धा तिथे येऊन जरांगे पाटलाचं स्वागत करू शकतो आणि इतर समाज सुद्धा ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतो। यानी पूरे समाज का मराठा आरक्षण मिलने को पार्टिंबा, ऐसा आपका बोलना है? गवर्नमेंट आरक्षण देंगी क्या आप? गव्हर्नमेंट महत्त्वाचं म्हणजे ह्या शासनानं पहिल्या जरांगे पाटलाच्या पहिल्या उपोषणाच्या वेळेसच असं लोकांची भावना झाली की हे उपोषण बरोबर आहे, सर्व समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे, परंतु ह्या शासनानं जवळजवळ वर्ष झालंय हे टोलवाटोली करत आतापर्यंत आलेलं आहे आणि यांची कुठलीही भावना ही आरक्षण देण्याची नाही, विरोधी पक्षाची नाही आणि सत्ताधारी पक्षाची नाही। सत्ताधारी पक्षाने काल विरोधी पक्षाची आणि सर्वपक्षीय बैठक घेतली होती, परंतु ह्या बैठकीमध्ये कुठलाही आरक्षण देण्याचा सूर तिथं निघालेला नाही आणि आता बघू 2 दिवसात काय होतं ते आणि जरांगे पाटील त्यांना काय उत्तर देतात ते। महेश नड़गे युवा नेता इस वक्त हमारे साथ हैं, उनसे हमारे चैनल के माध्यम से बात करते हैं कि मराठा आरक्षण को लेकर उनकी क्या भूमिका है और युवाओं के लिए क्या मैसेज? मराठा आरक्षणाचे आम्ही सतत आता 5-6 दिवसापासून सर्व खेडोपाड्यांनी फिरून सर्व लोकांना जागृत करत आहोत। सर्व समाज तर जरांगे पाटलांसोबत आहेच, पण त्यात युवांचा सर्वात मोठा हातभार या रॅलीसाठी लागणार आहे। शांतता रॅलीमध्ये उद्या निघणाऱ्या शांतता रॅलीसाठी खेडोपाड्यातून सर्व युवा रस्त्यावर उतरून रॅलीत सहभागी होणारच आहेत, पण शांततेत होणार आहेत। उद्या पाऊस आला, वारा आला, काही आला तरी मनोज दादा जरांगे पाटील यांची रॅली लाखोच्या करोडोच्या संख्येने निघणार म्हणजे निघणार बस।